रामरक्षा. आपल्यापैकी अनेकांना रामरक्षा मुखोद्गत असेल, तर काही जण देवासमोर उभं राहून तिचं पठण करत असतील. आणि हे सगळं करण्यामागे रामाप्रती असलेला भक्तिभाव हाच एकमेव उद्देश असेल यात शंका घेण्याचं कारण नाही. मात्र सध्या अयोध्येचा रामलल्लाच्या दानपेटीवर मारलेला डल्ला आणि त्यावरून सुरू झालेला राजकीय कल्ला, यातून रामरक्षा देखील सुटलेली नाही. सध्या महाराष्ट्रामध्ये नेमकं कोणतं राजकीय रामायण सुरू आहे बघूया. आपण शिवसेनेने तिकडे देणगी दिली, चांदीची वीट दिली होती, सिंधी समाजाने चांदीच्या विटा दिल्या होत्या. कुठे गेले हे सगळं? राम मंदिराच्या दानपेटीतून तुम्ही पैसे काढणार आणि खासदार विकत घेणार, एवढं मोठं पाप कोणी करू शकत नाही. 2000 कोटीतले काही पैसे खासदारांना विकत घेण्यासाठी आले का? रामाच्या नावाने मत मागायचे, रामाच्या नावाने मंदिर बांधायचं, मंदिर आम्ही बांधलं सांगायचं आणि त्याच मंदिरात चोऱ्या करायच्या, डाक्या घालायच्या. अयोध्येतील राम मंदिर भारतातल्या कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेचं प्रतीक. मात्र याच राम मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारण्यात आल्याचं उघड झाल्यानं आता ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला लक्ष्य करण्यासाठी रामरक्षा आंदोलन छेडलं. मुंबईत दादरमधल्या आंदोलनानंतर आता दुसरी तारीख ठरली आहे, 18 जुलै. ठिकाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं होम पिच म्हणजेच नागपूर. स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि पक्षाचे इतर बडे नेते नागपुरातील रामरक्षा आंदोलनात जातीनं उपस्थित राहणार आहेत. रामरक्षा आंदोलनासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने 3 मंदिरांचा पर्याय विचारात घेतला आहे. पहिला पर्याय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराजवळ असलेलं रामनगरातील राम मंदिर. विशेष म्हणजे स्वतः फडणवीस या मंदिराचे सदस्य आहे. तर नागपुरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजाबागच्या हनुमान मंदिराचा पर्याय सुचवला आहे, कारण या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा होऊ शकतात. तर तिसरा पर्याय आहे गणेश टेकडी मंदिराचा. देवेंद्र फडणवीसांच्या घराजवळ असलेल्या राम मंदिराचे अध्यक्ष रवी वाघमारेंशी संजय राऊतांनी फोनवरून संवाद साधला. त्यांना 18 जुलैच्या रामरक्षा आंदोलनासाठी सहकार्य करण्याची विनंती राऊतांनी केली. रामरक्षा पठण करण्यासाठी राजकीय जोडे मंदिराबाहेर ठेवावे लागतील, असं आवाहन मंदिराच्या वतीनं ठाकरेंच्या शिवसेनेला करण्यात आलं. ऑफिशियली आमच्याकडे पत्र काही नाही आहे. काल संजय राऊतचा फोन होता. त्यांनी अतिशय अदबीने म्हटलं, काकासाहेब आम्हाला सहकार्य करा. मी म्हटलं की आपण सगळे हिंदू रामभक्त आहोत, त्याच्यामुळे रामरक्षा पठणाकरता कोणाचीच आपल्याला परवानगी घ्यायची आवश्यकता नाही आहे. तुम्ही इथे या, रामरक्षा पठण करा, आम्ही तुमच्यासोबत रामरक्षा म्हणू. मी त्यांना सांगितलं की अगदी स्पष्ट की तुम्ही तुमचे राजकारणाचे जोडे बाहेर काढून पवित्र मनाने देवळात या, कारण हे देऊळ जे आहे हे एका पक्षाचं नाही आहे, पण याचा राजकीय आखाडा करायचा नाही. आता माझ्या मते असं आहे की गंगाधर फडणवीस म्हणजे आमचा दोस्त होते ते, तर तो देवेंद्र लहान असताना त्यांच्यासोबत त्या मंदिरात आलेला आहे. तो या मंदिरात पहिल्यापासून जुळलेला आहे आणि तो त्याचा एकमत म्हणजे आमचे 600 मेंबर आहे, त्यातला तो एक मेंबर आहे. त्याच्यामुळे त्याचं देऊळ आहे असं म्हणणं किंवा त्याच्यामुळे इथे येतात आहे असं मला वाटत नाही. ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा आंदोलनाची जोरात तयारी सुरू आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी आधी रामरक्षा वाचायला शिकावी, असा टोलेवदा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला. माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी किमान 2 पानं तरी रामरक्षेचे वाचावेत. राजकीय आंदोलन रामाच्या नावालेखली करणं योग्य नाहीये. मागच्या वेळेस ते रामरक्षा वाचू शकले नाहीत. मी देखील त्यांची तयारी असेल तर त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे. मला पूर्ण रामरक्षा येते. समजा नसती आली तरी किमान वाचता तर यायला पाहिजे. तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि रामरक्षाच वाचता येत नाही, कुठलं आंदोलन आहे तुमचं? मात्र देवेंद्र फडणवीसांप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर तोंडसुख घेतलं. बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळतंय, अशी उभाट्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यांना काही कळत नाही की कधी काय आंदोलन करायचं. जे हनुमान चालिसामध्ये जे बोलणारे त्यांना जेलमध्ये टाकलं, आता त्यांना रामरक्षा आठवली आहे. आता त्यांना कळलंय की जो राम का नाही हो किसी काम का नाही, म्हणून रामरक्षा सुरू होती आहे. किती हिंदुत्वाचा हाव आणला तरी सुद्धा हिंदुत्व त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हाच सुटलेला आहे. स्वातंत्र्यवीर
सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांच्या मांडीवर बसले तेव्हाच सोडलेलं आहे. गोविंदगिरी महाराजांनी उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याची तयारी दर्शवली, मात्र त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. मैं भगवान की कृपा मानता हूँ कि उनको राम रक्षा ये शब्द तो भी याद आया. मैं इतना ही परामर्श दूंगा कि भैया राम रक्षा एक बार कंठस्थ कर लो, शुद्ध बोल करके दिखाओ और बाद में निश्चित रूप से इस प्रकार का कोई भी आंदोलन करना है तो करो. हम भी आकर के आपको शुभकामना देंगे. 18 जुलैच्या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी संजय राऊत आणि अंबादास दानवे नागपुरात पोहोचले. 18 जुलैला ठाकरेंच्या शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या रामरक्षा पठणाचे सूर हे कुठवर पोहोचतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असेलच. दुसरीकडे 22 जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जन्मदिनानिमित्त रामनगरातील राम मंदिराच्या प्रांगणात भाजप कार्यकर्त्यांकडून लक्ष्मी नृसिंह महायज्ञाचं आयोजन केलं जाणार आहे. अयोध्येतील राम मंदिरातील कथित आर्थिक घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. काही जणांना अटक करण्यात आली, काही बड्या चेहऱ्यांनी राजीनामे दिले, तर काहींना घरचा रस्ता दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र या घोटाळ्यात भाजपचं कनेक्शन आहे हे ठासवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रयत्न आहे हे सांगण्यासाठी राजकीय तज्ज्ञांची गरज नाही. तसंच आम्ही अजूनही हिंदुत्वाची कास सोडलेली नाही हे देखील अधोरेखित करण्याचा प्रयत्न ठाकरेंकडून सुरू आहे. आता यात उद्धव ठाकरे किती यशस्वी होतात यावर त्यांच्या रामरक्षा आंदोलनाचं यश अपयश तोललं जाणार आहे. नागपूरहून रजत वशिष्ठसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई.